नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झटपट अशी सोयाबीनची चटपटीत भुर्जी बनवून दाखवते। त्यासाठी 1 वाटी सोयाबीन, 1 कांदा, 1 टोमॅटो लागणार आहे। गॅसचा लोखंडावर पातेलं ठेवले, पातेल्यात पाणी ओतूया। पाण्याला उकळी आली की आपण त्यात 1 वाटी सोयाबीन टाकूया आणि उकळलं की हलवायचं आणि लगेच गॅस बंद करायचं। एका भांड्यात मी चाळणी ठेवले, त्यात आता हे पण पाणी ओतूया, म्हणजे खाली पाणी आणि वरती ते सोयाबीन राहते। आता हे सगळं ओतून घेतले। आता आपण हे हलवून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ओतून घेऊया। एका प्लेटमध्ये ओतून घेतले। आता गॅस पेटवून नंतर मी त्यावर तवा ठेवला आहे, बारीक गॅस केला आहे। लागणारं साहित्य सोयाबीन मस्त असं शिजलं आहे। 1 कांदा चिरून घेतला, 1 टोमॅटो चिरून घेतले, कोथिंबीर लागणार आहे। मसाला डब्यातले साहित्य, तेल आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लागणार आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात सोयाबीन घालूया आणि ओबडधोबड असं मिक्सरवरती फिरवून घेऊया। तर जास्त बारीक करायचं आणि जास्त मोठं पण करायचं नाही, तर ओबडधोबड फिरवून घेतले। आता आपण तयारी करूया। आता तेल ओतूयात। तेल गरम झालं, त्यात मोहरी टाकूया, जिरे टाकूया। ते तळतळलं की त्यात आपण बारीक केलेला कांदा घालूया। कांदा चांगला तेलामध्ये आपण परतून घेऊया। तर कांदा चांगला लालसर परतला की त्यात आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण चांगला तेलामध्ये परतून घेऊया। नंतर त्यात आपल्याला साहित्य घालायचं मसाला डब्यातलं। आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं लाल तिखट, चवीपुरतं काळा तिखट, चवीपुरतं मीठ टाकूया, गरम मसाला टाकूया। सगळं चवीपुरतं टाकायचं। नंतर चिरलेली कोथिंबीर टाकूया, चांगला हलवून घेऊया। चांगलं परतून झाल्यानंतर त्यात आपण पाण्याचा थोडासा शिरकारा देऊया, थोडंसं पाणी घालूया। पाण्याचा शिरकारा द्यायचा थोडा, त्याच्यामुळं पोळसरपणा येते कांदा टोमॅटो आणि तिखट मिठाला। आणि परत हलवून घेऊया। तर लागेल बारीक मोठा गॅस करायचं। आता आपण ह्यात वाफवलेला आणि मिक्सर तुकडलेला सोयाबीन त्यात टाकूया सगळा ह्यात घातलं आहे। आता आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकूया, ते पण चांगलं परतून घेऊया तेलात। नंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे, सोयाबीनला चांगला हलवून घ्यायचं एकसारखं, म्हणजे पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे। आणि एका ठिकाणी गोळा करून आपण त्यावर कोथिंबीर टाकूया आणि थोडा बारीक गॅस करून झाकून ठेवूया। थोड्यानं आपण झाकण काढूया, परत हलवून घेऊया। तर मस्त अशी आपली भुर्जी तयार झाली आहे। परत एका ठिकाणी गोळा करून आपण झाकून ठेवूया। नंतर परत बारीक गॅस करून थोडा वेळ आपण ठेवूया, म्हणजे चांगलं वाफवलं जाते। आणि आता गॅस बंद करूया। तर मस्त अशी आपली सोयाबीनची भुर्जी तयार झाली आहे। आता हलवून एका वाटीमध्ये मी काढून घेते। तरी चपातीवर भाकरीवर खायला मस्त लागते, करायला एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी लागते। घरात जर भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनची भुर्जी नक्की करून पहा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।